नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. पोलीस भरतीच्या अनुषंगानं एक महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलोय. कारण आपणा सर्वांना माहिती आहे 31 जानेवारी 2024 ला शासन निर्णय झाला आणि त्यामध्ये 17,471 पोलीस पदांना मंजुरी दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा, नेमकी ही भरती प्रक्रिया चालू कधी होणार? आताच मध्यंतरी पुन्हा एकदा बातमी प्रसिद्ध झाली की आपली जी भरती प्रक्रिया आहे त्याची फॉर्म भरायला सुरुवात पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये होणार आणि जून जुलैमध्ये आपलं ग्राउंड होणार, त्यानंतर आपली लेखी परीक्षा होणार. मग आता त्यातच पुन्हा एक नवीन घडामोड घडली, एक नवीन अपडेट आली आहे, ती फक्त आपल्याला सांगतो. एक लक्षात घ्या, मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचं सरकारने आता मान्य केलं. बरोबर आहे. मग आता प्रत्येक जिल्ह्यातून पोलीस भरतीसाठी जे काही मागणी पत्र गेले होते, ज्याला आपण बिंदू नामावली म्हणतो, त्याच्यामध्ये मराठा समाजाला अगोदर आरक्षण नसल्यामुळे त्याचा उल्लेख नव्हता. पण आता पुन्हा त्या प्रत्येक बिंदू नामावलीमध्ये, त्या प्रत्येक मागणी पत्रामध्ये 10% तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे हे काम युद्ध पातळीवर करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीनं आजच्या वृत्तपत्रामध्ये बातमी आहे. काय बातमी बघा, मोठी बातमी, थोडं मोठं करतो मी अजून. मराठा आरक्षणाच्या GR नंतरच पोलीस भरती, 10% आरक्षणाप्रमाणे रोस्टर बदलणार, तरुणांची वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी. आता याच्यावरती पण आपण बोलूया. ठीक आहे, आधी ही बातमी काय ते समजून घ्या. आता याच्यामध्ये बघा काय म्हटलंय, भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. ओके, पण मराठा समाजाला नव्याने दिलेल्या 10% आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. आरक्षणाच्या शासन निर्णयानंतरच पदभरतीची बिंदू नामावली नव्यानं तयार करून जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी माहिती प्रशिक्षण व खास पदके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच पोलीस भरतीची वाट बघणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. याचा परिणाम खूप होईल किंवा परीक्षा खूप पुढे जाईल असं काही मानण्याचं कारण नाही. कारण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने ज्या पद्धतीने आता सर्वेक्षण केलं, जेवढ्या स्पीडने काम केलं, ते बघता आता ही भरती करणं काही फारसा अवघड विषय नाहीये. त्यामुळे लवकरच हे 10%चं एक नवीन रोस्टर तयार होऊन नवीन बिंदू नामावली तयार होईल आणि लगेच जाहिरात प्रसिद्ध होईल. लक्षात घ्या, म्हणजेच आपल्याला वेळ खूप कमी आहे आणि ठरल्याप्रमाणे जून जुलैमध्येच ग्राउंड आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे. त्यामुळे ही बातमी लक्षात घ्या. आता वयोमर्यादाचं काय करायचं? आता आपल्याला माहिती आहे की 31 डिसेंबरला वयोमर्यादाचा जो GR होता तो संपुष्टात आला. लॉकडाऊनमुळे किंवा कोरोनामुळे ज्यांची 2 वर्ष वाया गेली अशा विद्यार्थ्यांना संधीचा तो GR होता 3 मार्च 2023 चा, आपल्याला माहिती आहे, 22 सॉरी. मग आता एक लक्षात घ्या, त्या GRचं काय? मग आता एक ज्या लोकांची मी बोलतोय, मला बऱ्याच अधिकाऱ्यांचं असं वैयक्तिक मत आहे आणि बऱ्याच विश्वसनीय सूत्र शब्द इथे वापरले, त्यांचं असंच म्हणणं आहे की कदाचित सरकार अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करेल. कारण खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी मागणी केलेली त्या त्या ठिकाणच्या आमदारांना, खासदारांना, कलेक्टरला की वयोमर्यादा आम्हाला वाढवून द्यावी. त्यामुळे शासन दरबारी सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय होऊ शकतो आणि कदाचित ह्या भरतीमध्ये जी काही 2 वर्ष वयाची सूट आहे ती कदाचित लागू होऊ शकते, याची दाट शक्यता आहे. बघा, लागू होईलच याची मी खात्री देत नाही, पण शक्यता दाट आहे. त्यामुळे तयारी चालू ठेवा. एक 8-10 दिवसामध्ये जाहिरात आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. पण याच्या बाबतीतही आपण आशा ठेवायला हरकत नाही. पोलीस भरतीच्या अनुषंगानं तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं यासाठी इग्नाइट पब्लिकेशनच्या माध्यमातून हा पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा आहे, ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. हा आता डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 280 रुपयात उपलब्ध होतोय आणि पोलीस भरतीचं आपलं हे 1 लाइनरचं पुस्तक आहे, हेही तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये उपलब्ध होते. सुरेश बारगल सरांची दोन्ही पुस्तकं आहेत. दोन्ही पुस्तकं पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पोलीस भरतीच्या योग्य गायडन्ससाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण ही एक लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे. याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी किंवा इतर सगळ्या सरळ सेवा परीक्षांसाठी जे तज्ज्ञ शिक्षक आहेत तेच तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला या बॅचमध्ये शिकवणार आहेत. या बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच तुम्हाला जॉईन करायची. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरला संपर्क करायचा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत थांबूया. खूप खूप धन्यवाद.